बघत आहोत राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मनसेचे सगळे नवनिर्वाचित नगरसेवक हे शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत। राज ठाकरे यांच्याकडून या सगळ्या नगरसेवकांचं अभिनंदन केलं जात आहे, शुभेच्छा दिल्या जात आहेत त्यांना। मुंबईतली जर आकडेवारी आपण बघितली तर मुंबईमध्ये मनसेचे 6 नगरसेवक हे निवडून आलेले आहेत आणि हे 6ही नगरसेवक आता शिवतीर्थवरती दाखल झालेले आहेत। काही मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। राज ठाकरे या सगळ्या मनसेच्या नगरसेवकांना पुढील मार्गदर्शन करतील, त्यांना शुभेच्छा देखील। यशवंत किलेदार देखील आपण इथे बघू शकतोय, त्यांच्यासोबतच इतर जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत ते शिवतीर्थवरती दाखल झालेले आहेत। मनसेच्या विजयी उमेदवारांचं राज ठाकरेंकडून अभिनंदन केलं जात आहे। यशवंत किल्लेदार यासोबतच रचना साळवी, विद्या आर्या, सुरेखा परब हे देखील या ठिकाणी पोहोचल्याचं आपण बघू शकतोय। सई शिर्के आणि सुप्रिया दळवी हे मुंबईतील 6 विजयी उमेदवार आणि त्या उमेदवारांचं आता राज ठाकरे यांच्याकडून अभिनंदन केलं जात आहे। शिवतीर्थवरची ही दृश्य आपण बघत आहोत। मनसेचे 6 नगरसेवक खरं तर मुंबईमध्ये निवडून आलेले आहेत आणि हे 6ही नगरसेवक आता राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थवरती पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांच्याकडून त्यांच्यासोबत संवाद साधला जातोय, त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे। अभिनंदन केलं जात असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो। यशवंत किल्लेदार यांच्यासोबतच रचना साळवी, विद्या आर्या, सुरेखा परब, सई शिर्के, सुप्रिया दळवी हे 6 उमेदवार अर्थातच मनसेचे नगरसेवक हे मुंबईमध्ये निवडून आलेले आहेत आणि त्यांचंच इथं राज ठाकरे यांच्याकडून आता अभिनंदन केलं जात आहे। राज ठाकरे हे या सगळ्या उमेदवारांना मार्गदर्शन करतील, या नगरसेवकांना मार्गदर्शन करतील। पुढील वाटचाल नेमकी कशी असणार आहे, पुढे नेमकं काय करायचं, कशी रणनीती आखायची, या संदर्भात राज ठाकरे या सगळ्या नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत। या संदर्भात निखिल आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देतात। निखिल, आपण बघतोय मनसेचे हे सगळे उमेदवार आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत, काय आत्ताचे अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच आपण पाहिलं तर राज ठाकरे यांनी सर्व जे उमेदवार आहेत, जे जिंकून आलेले आहेत, त्यांना आता शिवतीर्थावरती बोलवलेलं आहे। या ठिकाणी शिवतीर्थावरती भेटून त्यांचं अभिनंदन आहे ते राज ठाकरेंनी केलेलं आहे। ते 6ही उमेदवार आहेत, ते आज राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांना जे प्रमाणपत्र मिळालेलं आहे राज्य निवडणूक आयोगाकडून त्यांना ते दाखवलेलं आहे आणि त्यावरती आशीर्वाद घेऊन त्यांनी पुढील वाटचालीस सुरुवात देखील केलेली आहे। 6 उमेदवार आपण पाहतोय या ठिकाणी आल्यानंतर सर्वप्रथम शर्मिला ठाकरे यांनी त्यांचं औक्षण केलेलं आहे, त्यांना मिठाई भरवलेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणाहून सुरुवात आहे ती विजयाच्या नांदीसाठी होणार आहे असं देखील उमेदवारांनी या ठिकाणी बोलून दाखवलं। आणि आता राज ठाकरे हे या प्रत्येक उमेदवाराला भेट देत आहेत। नक्कीच सभागृहामध्ये कशा पद्धतीने आवाज या ठिकाणी मनसेचा असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील, परंतु हा जो विजय आहे तो या ठिकाणी साजरा करत असताना आपल्याला राज ठाकरे हे सर्व उमेदवारांमध्ये पाहायला मिळत आहेत। याआधी काल देखील सर्व गुलाल आहे तो शिवतीर्थावरती उधळलेला होता। यशवंत किल्लेदार यांची मोठी मिरवणूक आहे ती देखील काढण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता मुंबईतील एकूण 6 उमेदवार त्यासोबतच नवी मुंबईमधील एकमेव मनसेचे उमेदवार जे जिंकून आलेले आहेत अभिजित देसाई ते देखील शिवतीर्थावरती दाखल होऊन त्यांचे आशीर्वाद आहेत ते या ठिकाणी घेतलेले आहेत। पुष्पगुच्छ देऊन राज ठाकरे यांच्याशी संभाषण देखील त्यांनी केलेलं आहे आणि मोठी गर्दी आहे ती आपल्याला शिवतीर्थावरती पाहायला मिळते। नक्कीच हा जो आनंद आहे तो कार्यकर्त्यांचा आहे, यासोबतच ज्या उमेदवारांनी हा लढा दिला त्या लढ्यामधून हे यश आहे ते प्राप्त झाल्याच्या नंतर शिवतीर्थावरती सर्व उमेदवार आता दाखल होऊन राज ठाकरे यांच्याकडून आशीर्वाद घेताना पाहायला मिळतात। निश्चितच निखिल, खरं तर हे सगळे विजयी उमेदवार राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत, त्यांनी त्यांचं अभिनंदन देखील केल्याचं आपण या दृश्यांमधून बघू शकतोय। अगदी काही वेळापूर्वीच औक्षण देखील या सगळ्या उमेदवारांचं नवीन नगरसेवकांचं करण्यात आलं होतं। मनसेच्या विजयी उमेदवारांचं राज ठाकरे यांच्याकडून हे अभिनंदन आपण बघत आहोत। राज्य निवडणूक आयोगाकडून जे त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे ते राज ठाकरे यांना या सगळ्या नवीन नगरसेवकांनी दिल्याचं देखील आपण या दृश्यांमध्ये बघितलं। मनसेचे सगळे विजयी उमेदवार हे शिवतीर्थवरती दाखल झालेले आहेत। यशवंत किल्लेदार, रचना साळवी, विद्या आर्या यांच्यासोबतच सुरेखा परब, सई शिर्के, सुप्रिया दळवी आणि नवी मुंबईमधील देखील एक नगरसेवक निवडून आलेले आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी।